मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठताय, माझा नाहीये. यांचं एकच लक्ष मत, हे लाडकी खुर्ची योजना यांनी काढावी आणि स्वतःवर अंमलबजावणी करावी. हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो, आम्ही आग्रह केला होता का काय? आम्ही तुमच्या दारात आलो होतो. तुम्हाला हौस आहे ना आमदार मंत्री बनायची, मग खरा काम काय उपकार करतायत आमच्या? खरंच ही रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेताना, मग पांडुरंगाचं नाव घेताना नैतिकता आहे का नाही? मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर. कशासाठी? मग करूच नको ना कृती, माफी मागायची वेळच येणार नाही. काल सुप्रिया सुळे यांची पुरंदर येथे सभा पार पडली. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना चांगलंच झोडपून काढलेलं आहे. सकाळी उठतो मग आमच्यावर उपकार करतो का? अरे आमचा शेतकरी सकाळी 5 वाजेला उठतो, तो सगळ्यांनाच थोडी सांगतो, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दादाला धुवून काढलं. तुम्हाला लाजा कशा वाटत नाही असं सांगायला. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरलं. हा एवढा बेशरम शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी चूक मान्य करत नाही. अरे कमीत कमी माफी तरी मागायला पाहिजे होती. एवढे कसले तुम्ही बेशरम, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. चला तर बघूया सुप्रिया सुळेंचं संपूर्ण भाषण. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता. मग रोज भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठताय, माझा नाहीये. हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं, तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. मी तुम्हाला सांगते कालचं उदाहरण, म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते. काल आदरणीय पवारसाहेब 4 वाजता जेवले. मला कसं कळलं? मला कळलंही नसतं, कारण मी सकाळी कुठे होते काल? बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती. मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत, तिकडे दगडफेक होते. अरे बापरे, हे काय झालं? म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्या पक्षाच्या, म्हणलं जरा टीव्ही लावावं काय चाललंय. आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे, आणि मी खरंच सांगते जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं रामकृष्ण देवालाच ठाऊक. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती. ते जयंतरावांचा स्वभाव तसा आहे, दोन्ही टोकांना ते जात होते, ह्यांना शांत करत होते, ह्यांना शांत कर, आणि प्रश्न सुटून गेला. पण तो सुटायला 2 तास झाले. माझा म्हणजे जीव मुठीत घेऊन बसले होते. मी मेहबूबला फोन करे, अरे म्हणता मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून, कशाला विषय म्हटलं ताई आम्ही विषय वाढवत नाहीये, पण दोन्ही बाजू आहेत ना. राणे साहेब पण वयाने मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे, त्यांना आदित्य सगळेच होते शांततेच्या मार्गाने. दोन्ही गांना आपण रस्त्याने मार्ग काढाय. मी हैराण केलं त्यांना फोन करून, कारण का टीव्हीवरती दिसत होतं काहीतरी पडतंय, काहीतरी दगडफेक, भयान परिस्थिती होती का. त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल. तिथून उठले ते सरपंच आंदोलना बसले, तिथे गेले. पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला, म्हणलं साहेब फिरतायत कुठे? ते म्हणले नाही येणार आहेत. म्हणले जेवलेत का? ते म्हणले जेवले नाही. म्हणलं मग किती वाजता? ते म्हणले माहिती नाही. मग 4 वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला. त्यांचं वय नाही हो, कुणाचंही 4 वाजता काय गरज आहे जेवायची. आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालं पाहिजे. काल 4 वाजता जेवले असं असतं. म्हणून काय ते काल भाषण करणार का? बघा आम्ही तुमच्यासाठी आलो 4 काय उपकार. हा माइंडसेट बदलायला पाहिजे. आता ही लढाई ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्याचं काय नाही न्याय मिळाला तरी चालेल, पण आता शेवटपर्यंत लढाई, अर्धवट लढाई नाही सोडायची. टिल द लास्ट आहे. मी ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला, माझी लढाई आहे. त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली, आम्ही सुधारतो. ठीक आहे, काय हरकत नाही, चुका होतात, पण ठीक आहे, माफ करणार नाही जनता, तो भाग वेगळा. पण एवढी तरी चांगुलपणा दाखवायचा. काय म्हणले? नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे, लाज वाटली पाहिजे या सरकारला. नौदल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जातात की नाही लोक इथे? त्याकरता तुम्ही इथे बसलाय ना निर्यात सगळे, कुणाच्या जीवावर आपण बसलोय?
कोणीतरी तिकडे नौदलाचे लोक रक्षण करतायत आपलं, म्हणून आपण इथे बसलोय. बरोबर आहे. त्या नौदलावर चूक नौदलाची हे काल देवेंद्र फडणवीस म्हणते. अशा देवेंद्र फडणवीसाचा मी जाहीर निषेध करते. गलत आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.